आपल्यासोबत संजय शिरसाट आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, काय सांगाल? सरकार कुठंतरी जरांगेंशी आता बोलायला तयार नाही आहे, अशा प्रकारची माहिती जी आहे ती समोर येत होती. कशा प्रकारे बघताय या सगळ्या घटनेकडे? नाही, जरांगेशी न बोलण्यासारखं काही कारण नाहीये. जरांगेशी संवाद चालू आहे. कालपर्यंतही आता डिव्हिजनल कमिशनर सुद्धा गेले होते. एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, सरकार काम करत नाही का? करतंय. मागासवर्ग आयोग काम करत नाही का? करतंय. तुमचे जे जज, रिटायर्ड जज जे नेमले होते शिंदे समिती, ती काम करते का? करते. तेलंगणाला जाऊन आले की नाही? आले. या सर्व बाबी ज्या आहेत, पॉझिटिव्हली जे काय करायचं काम आहे. आता नोंदी ह्या कुणी काढल्यात? पूर्वीच्या कोणत्या सरकारने काढल्यात? नाही. या नोंदी या सरकारने काढल्यात सर्व, आणि तलाट्यापासून डिव्हिजनल कमिशनर पर्यंत पूर्ण यंत्रणा याच्यामध्ये त्याला कार्यान्वित केलेली आहे. मग याला पॉझिटिव्ह काम तुम्ही म्हणणार नाही का? पण कुठेतरी प्रश्न असा येतोय की त्यांच्याकडनं ज्या गोष्टी आहेत त्या बदलण्यात येत आहेत, वारंवार मागण्या ज्या आहेत त्या बदलण्यात येत आहेत, त्या कुठेतरी त्याच्यावर कुठेतरी नाराजी दिसते. काय होतंय माहिती का? आपण जेव्हा एका स्टेपला एक काम करायला सुरुवात केलेली आहे, मुळात मागणी काय आपली? आपल्याला कुणबी सर्टिफिकेट हवंय, आपल्या कुणबीमध्ये समावेश केला गेला पाहिजे. त्या पद्धतीने सरकारने काम सुरू केलं, त्या नोंदी काढायला सुरुवात केल्या. नंतर ज्या काही मागण्या, ज्या काही चढ उतार होतोय ना, त्याच्यामुळे मग पहिलं ट्रॅक ज्याला चेंज होतो ना, तो ट्रॅक चेंज होतो. मग सरकारला काम करायला अवघड होतं. काही लोकांना समजत सरकार त्यांच्याशी बोलत नाही का? प्रथमतः ह्या इतिहासामध्ये असं झालेलं आहे की सरकार म्हणून मुख्यमंत्र्यासहित अनेक मंत्री जरांगे पाटलांना भेटायला गेले, अनेक अधिकारी गेले. सर्वजण जाऊन भेटून त्यांना भूमिका, सरकारची असलेली भूमिका काय आहे ते समजवण्याचा प्रयत्न केला. ते समजले सुद्धा. त्यांना सुद्धा माहिती आहे की सरकार फक्त एकनाथ शिंदे आहेत ना, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन हे हातामध्ये हा चॅलेंज स्वीकारलेला आहे, ते काम करणारे आहेत. त्यांना सर्वांना आणि मराठा समाजाला विशेषतः याची गॅरंटी आहे. परंतु शिंदे साहेबाला अडचणीत कसं आणायचं हे राजकारण काही लोक करतायत, आणि त्या राजकारणाला कुठंतरी आपला सपोर्ट होतोय की काय असं चित्र निर्माण व्हायला लागलेलं आहे. म्हणून याच्यापासून थोडं सावध राहिलं पाहिजे. आपण एक भूमिका घेतली मराठा समाजाची. बरं, आम्हाला सरकार म्हणून जी भूमिका घ्यावी लागते, ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, दोन्ही समाजाला कुठे दुखवता कामा नये, ही सरकारची भूमिका आहे. मग याच्यात गैर काय? चुकलंय कुठे हे सांगा ना. बरं, यात आणखी आता येणाऱ्या फेब्रुवारीच्या अधिवेशनामध्ये याबद्दलची आरक्षणाची घोषणा सरकार करणार आहे. मग जर एवढं सर्व सरकार सांगतंय, मग कशासाठी पाहिजे बाकीच्या गोष्टी? आता प्रश्न असा आहे की जरांगे निघालेले आहेत मुंबईकडे यायला, दुसरीकडे ते म्हणतात की सरकार नसेल बोलणार तर जा, आम्ही पण नाही बोलत, अशा प्रकारचं ते बोलत आहेत. याकडे कसं बघता आहात तुम्ही? जर का ते इथं आले तर मोठ्या प्रमाणात कायदा आणि सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण होऊ शकतो. मग मुख्यमंत्री या संदर्भात बोलणार आहे का त्यांच्याशी? मी तुम्हाला एक सांगतो की जरांगे पाटलांनी सुद्धा हे समजून घेतलं पाहिजे. सरकारच्या भूमिकेला तुमचा विरोध आहे का? नाही ना. सरकार पॉझिटिव्ह काम करतंय ना. मग हा वाद का निर्माण करताय? कशासाठी पाहिजे आपल्याला वाद? सरकारशी तुम्ही बोलायला कधी येऊ शकता, सरकार केव्हाही बोलेल. परंतु ह्या राजकारणाचा आता तर आमच्यात एक शेण खाल्लेला जो माणूस आहे, तो संजय राऊत, तो बोलला ना काहीतरी उलटा. जरांगेला पैदा समजतं. आता जरांगे पाटलांनी त्याच्यात थोबाड फेकलं पाहिजे की नाही? 2.5 वर्ष ते झोपलेले होते, काही केलं नाही. एक पाऊल ज्याला म्हणतो आपण, ते टाकलं नाही. आणि तर जरांगेला पैदा म्हणतो तो. ह्या संजय राऊतचं थोबाड जरांगे पाटलांनी फोडलं पाहिजे. सरकार सकारात्मक आहे, सरकारची भूमिका प्रामाणिक आहे, आणि सरकार हे आरक्षण दिल्याशिवाय थांबणार नाही, हे तेवढं सत्य आहे. म्हणजे सरकार चर्चा करणार असं समजायचं? आले तर वेलकम आहे ना, चर्चा करेल का नाही. सरकार तुमचं आहे, सरकार सर्वसामान्याचं आहे, सरकार हे शेतकऱ्यांचं आहे, सर्व समाजांचं आहे. कोणीही प्रतिनिधी आला तर सरकार त्याच्याशी बोलेल निश्चित. हे होते संजय शिरसाट, ज्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की सरकार या संदर्भात जर का बघायचं तर नाराजी जरी का नसली तरी सरकार सकारात्मक आहे, आणि या संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा देखील करू. कॅमेरामॅन अजित कदमसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.